नमस्कार सर्वांना. तर कोल्हापूर रिव्ह्यू गर्ल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर काय बघत असतो तर जनरली हॉस्पिटलायझेशन, तिथलं स्ट्रक्चर, तिथल्या सोयीसुविधा कशा आहेत आपण हे बघतो. तर जसं की तुम्ही माझे मागील व्हिडिओ बघितलेच असतील, त्या व्हिडिओमध्ये आपण के-स्टार, के-पी-सी यासारख्या हॉस्पिटलचे रिव्ह्यू घेतलेत. तर आज आपण एक वेगळ्या विषयावर म्हणजेच एका वेगळं स्पेशलाइज असणाऱ्या हॉस्पिटलचा रिव्ह्यू घेणार आहोत. तर ते हॉस्पिटल आहे सुश्रुषा नर्सिंग होम. तर नर्सिंग होम म्हणजे काय? तर नर्सिंग होम इकडे या हॉस्पिटल्समध्ये लहान बाळांची काळजी घेतली जाते, सोबतच प्रसूती म्हणजे डिलिव्हरी वगैरे केली जाते. तर सुश्रुषा नर्सिंग होम हे कुठं आहे? ज्यादा तर हे हॉस्पिटल सुश्रुषा नर्सिंग होम या नावाने न ओळखता डॉक्टर वसगडेकर या नावाने ओळखलं जातं. तर या हॉस्पिटलला जाण्याचा रूट आपण बघणार आहोत. सोबतच या हॉस्पिटलमध्ये कुठल्या सोयीसुविधा आहेत, यांचे रेट चार्ज कसे आहेत, हे सगळंच आपण बघणार आहोत. पण त्याआधी आपण बघणार आहोत यांच्या हॉस्पिटलमधल्या पेशंटचे रिअल रिव्ह्यूज. नमस्कार सर्वांना. तर आज आपण बघणार आहे सुश्रुषा नर्सिंग होम म्हणजे डॉक्टर वसगडेकर हॉस्पिटल. तर हे हॉस्पिटल सत्यवादी प्रेस जवळ लक्ष्मीपुरी इकडे आहे. तर आज आपण त्यांचे रिअल रिव्ह्यूज बघणार आहे. तर आता आपण बघूयात पेशंटचे रिअल रिव्ह्यूज. तर सर, आपण त्या हॉस्पिटलमध्ये कशासाठी गेला होतात किंवा आपलं कोण पेशंट होतं? माझा मुलगा होता इथे. ते डोळे पांढरे केले होते रात्री अचानक. त्यावेळी त्याला मी ऍडमिट केलं होतं. रात्री किती वाजता? रात्री 10 वाजता. तरी तिकडे तुम्हाला योग्य ती ट्रीटमेंट मिळाली? इमर्जन्सी मध्ये सर अवेलेबल होते का? होते सर अवेलेबल होते. ट्रीटमेंट मला मिळाली डॉक्टरांची. बर. तर मला असं विचारायचं होतं सर, तुम्हाला ऍडमिट करायच्या आधी पैसे भरा मगच ट्रीटमेंट चालू करतो असं काही बोलले गेलं? नाही. पैसे कधी भरले नाही. मी शेवटला पैसे भरले डॉक्टरांनी सांगितल्यानंतर. डिस्चार्जच्या वेळेला पैसे भरले. बर. तिथूनच मेडिसिन घ्या वगैरे असं काही जबरदस्ती केली? नाही. बाहेरून कुठेही घेतले तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. ओके. तुम्ही सांगितलं होतं का तुमचं रिइम्बर्समेंट आहे, क्लेम आहे, किंवा त्यांनी तुम्हाला कल्पना दिली होती का? माहिती होतं मला. त्यांच्या मी बऱ्याच वेळा जवान गेलो होतो साठी. मला तर माहिती होती प्रोसेस काय आहे. बर. म्हणजे त्यांनी सुद्धा सांगितलं होतं आणि तुम्ही सुद्धा. म्हणजे तुमचा ESICचा रिइम्बर्समेंटचा क्लेम आहे, तर तिकडे डॉक्युमेंटेशन साठी सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये. बऱ्यापैकी सर ते सगळं देतात. बरोबर. फॅमिली डॉक्टर आहेत ते. ओके. की ज्यावेळी मी लहान होतो ना त्यावेळी त्यांनी मला ट्रीटमेंट केली होती. बर. तर सर, मला असं विचारायचं होतं की तुम्हाला तिथले चांगले पॉइंट्स काय वाटले आणि थोडंफार सुधारणा करण्यासाठी असं कुठले पॉइंट्स? काय प्रॉब्लेम नाही दवाखान्यात. ओके. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला तिथे चांगली ट्रीटमेंट मिळाली? चालेल सर, थँक्यू. ओके, थँक्यू. हा दसरा चौक आहे आणि इकडे हा जो रोड जातोय हा सिटी स्टँडला जातोय. आपल्याला स्ट्रेट समोर जायचंय. तर समोरच आपल्याला वसगडेकर म्हणजे सुश्रुषा हॉस्पिटल लागतं. तर आपण आता त्याचा रूट बघतोय. तर फेमस असा दीपक वड्यापासून आपल्याला पहिलाच डावा टर्न घ्यायचा आहे. हा असा हा दीपक वडा आपण घेतोय तो पहिला टर्न डाव्या बाजूला, आणि हे समोरच आपल्याला वसगडेकर हॉस्पिटल दिसतंय. जसं की आपण आता वसगडेकर हॉस्पिटल इथे पोहोचलो आहोत. तर ही वसगडेकर हॉस्पिटल यांची बिल्डिंग आहे आणि आपल्याला हे हॉस्पिटल रिव्ह्यू करण्यासाठी, आतून रिव्ह्यू करण्यासाठी परमिशन मिळालेली आहे. तर चला बघूया वसगडेकर म्हणजे सुश्रुषा नर्सिंग होम. हा हॉस्पिटलचा एंट्रन्स आहे. जसं मी आता आत येते तर समोरच गेले आहे. सोबतच इकडे रिसेप्शन्स आहेत. रिसेप्शनच्या साईडला सरांचं कन्सल्टिंग रूम 2 आहेत. तर दीपक वसगडे सरांना बालरोग्य तज्ज्ञ या विषयात गेली 32 वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्या हाताखाली डे शिफ्टला, नाईट शिफ्टला जवळपास 4 ते 5 असिस्टंट डॉक्टर्स असतात. तर आता आपण बघणार आहे काही बेसिक रेट्स सुश्रुषा हॉस्पिटलचे. तर हे काही बेसिक्स असे रेट आहेत. तर या हॉस्पिटलमध्ये आपण इमर्जन्सी जरी आलो तर कॅशलेस ची सुविधा आहे.
परत इकडे योजनेची कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. ESIC जर तुमचं कटिंग होत असेल तर ESIC तुम्हाला रिइन्व्हेस्टमेंट करता येईल, पण ESICचं कॅशलेस सुविधा इकडे उपलब्ध नाही आहे. तर आपण बघणार आहोत आता त्यांचा जनरल वॉर्ड, PHD असे वेगवेगळे विभाग. तर चला बघूयात. यांच्याकडे NICU मध्ये 5 बेडची सुविधा आहे. तर आता आपण NICU मधले बेड्सची सुविधा बघणार आहोत. मी तुम्हाला म्हणाले NICU मध्ये 5 बेडची सुविधा आहे, तर ही अशा प्रकारे आहे. त्याचसोबत यांच्याकडे फोटोथेरपी ही प्रोसेस सुद्धा आहे. तर रिसेप्शनच्या बरोबर बाजूलाच ही वॅक्सिनेशन रूम आहे, प्लस हीच आपली कॅज्युअल्टी रूम आहे. तर तुम्ही हे आतून बघू शकता. क्लिनिनेस आहे, चांगल्या लाईटची सुविधा आहे, फॅन, कॅमेरा सुद्धा आहेत. तर आता आपण त्यांची कन्सल्टिंग रूम बघणार आहोत. तर आता आपण बघणार आहोत कन्सल्टिंग रूम. ही अशी प्रशस्त अशी कन्सल्टिंग रूम आहे. इकडे बेबींसाठी सुद्धा काही चित्र वगैरे काढली आहेत. लाईटची उत्तम सोय आहे, स्वच्छता, क्लिनिनेस आहे. बेबीसाठी थोडंसं प्ले ग्राउंड काइंड ऑफ त्यांनी इकडे थोडीशी ॲडजस्टमेंट करून ठेवली आहे. तर हे आहे असं कन्सल्टिंग रूम. तर इकडून लगेचच आपण पेडॅस्ट्रिक ICU रूम बघणार आहोत. तर इकडे यांच्याकडे 4 बेडची सुविधा आहे. इमर्जन्सीमध्ये इकडे ॲडमिट केलं जातं. तर अशी ही पेडॅस्ट्रिक ICU रूम आहे. इकडे ऑक्सिजन आणि मॉनिटरिंगची सुविधा आहे. तर तुम्ही हे बघू शकता. तर आतापर्यंत तर मला सगळीकडे स्वच्छता वगैरे दिसते. बाळाचा जास्त रडण्याचा आवाज वगैरे येत नाहीये. याचा अर्थ एकच की इकडे चांगली काळजी घेतली जाते. तर आता आपण चाललो आहोत जनरल वॉर्ड बघायला, आणि जनरल वॉर्ड हा फर्स्ट फ्लोअरला आहे. तर चला बघूयात जनरल वॉर्ड. तर आता आपण जनरल वॉर्ड बघत आहे. समोरच जनरल वॉर्ड आहे. इकडे हे जनरल वॉर्डचं नर्सिंग स्टेशन आहे. तर जनरल वॉर्ड मध्ये 10 बेडची सुविधा आहे. आपण आतून बघूयात कसं आहे. तर इकडे लाईट्स आणि फॅन वगैरे यांची चांगली सुविधा आहे. सगळं क्लीननेस वगैरे आहे. योग्य त्या प्रकारे काळजी घेतली जाते. बेबींसोबत त्यांच्या आईला सुद्धा राहण्याची सोय आहे. वॉर्डमध्ये यांनी ऑक्सिजनची सुविधा सुद्धा दिलेली आहे. म्हणजे ज्या पेशंट्सना ICUचे रेंट परवडणार नाहीत अशा लोकांना ह्यांनी जनरल वॉर्डमध्येच ऑक्सिजनची सोय दिली आहे. हा मला असं वाटतं की हा एक प्लस पॉईंट आहे. म्हणजे इकॉनॉमिकली जरी तुम्ही वीक असाल तरी सुद्धा तुम्हाला या हॉस्पिटलमध्ये योग्य ते उपचार होतील. तर नर्सिंग स्टेशनच्या बाजूलाच प्रोसिजर रूम आहे. तर प्रोसिजर रूम काय असते, जिकडे ओपन स्पेसमध्ये आईच्या समोर बाळावर आपण काही ट्रीटमेंट करू शकत नाही, त्या ट्रीटमेंट्स इकडे क्लोज स्पेसमध्ये केल्या जातात. तर तुम्हाला मी आता एक रिकामी स्पेशल रूम दाखवणार आहे, ज्यामध्ये कुठल्या कुठल्या सोयीसुविधा आहेत त्या आपण बघूयात. जसं की या साईडला हा पेशंटसाठी बेड, सोबतच बंक बेड म्हणजे रिलेटिव्हना राहण्यासाठी झोपण्यासाठी एक हा बेड, सोबतच इकडे यांनी ACची सुविधा दिली आहे. बऱ्यापैकी म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे की ACची सुद्धा सोय दिली आहे. सोबतच फॅन सुद्धा आहे, लाईट सुद्धा आहेत. त्याचबरोबर रिलेटिव्हसाठी यांनी टीव्हीची सुद्धा इकडे चांगली सोय केलेली आहे. तर आता आपण इकडे ह्यांचं वॉशरूम आणि हे बघत आहोत. तर इकडे वॉशरूमला कमोडची आणि असं हे पूर्ण मोठं असं वॉशरूमची सोय त्यांनी दिलेली आहे. जसे की आपण बघितलं हा जनरल वॉर्ड आहे, आणि या जनरल वॉर्ड मध्येच त्यांनी OTची सोय दिली आहे. तरी सुद्धा ज्या लोकांना ह्या जनरल वॉर्डचे सुद्धा रेंट योग्य वाटत नसेल किंवा त्यांना परवडत नसतील, तर त्यांच्यासाठी खाली अजून एका वॉर्डची त्यांनी सोय केलेली आहे. तो इकॉनॉमिकल वॉर्ड आहे, तो आता आपण बघणार आहे. तर चला बघूया तो जनरल इकॉनॉमिकल वॉर्ड. तर स्टेअरकेसवर सुद्धा ह्यांनी रेलिंगची चांगली सुविधा दिली आहे. क्लीननेस आहे, परत क्लीन प्रत्येक वेळी ह्यांच्याकडे कामगार वगैरे सगळं क्लीननेस ठेवतात. तर आता आपण बघणार आहे स्पेशल ह्यांचा इकॉनॉमिकल जनरल वॉर्ड. तर बेसमेंटला ह्यांचा इकॉनॉमिकल जनरल वॉर्ड आहे, तर तोच आपण आता बघणार आहे. त्यांच्या या जनरल वॉर्डला 12 बेडची सुविधा आहे. सोबतच तिकडे त्यांचं कॅशलेस किंवा काय आपलं डिपार्टमेंट, क्लेम डिपार्टमेंट आहे. तर चला बघूयात त्यांचा इकॉनॉमिकल वॉर्ड.
तर बेसमेंटला समोरच हे कॅशलेस इन्शुरन्स डिपार्टमेंट आहे. जसं की तुम्ही इकडे बघू शकता, ESIC रिइन्व्हेस्टमेंट असू दे किंवा तुमच्या कुठल्याही कंपनीचा कॅशलेस असा इन्शुरन्स असू दे, इकडून आपल्याला सगळ्या डॉक्युमेंटची पूर्तता होऊ शकते. तर हे आहे यांचं इकॉनॉमिकल स्टेशन. इकॉनॉमिकल जनरल वॉर्डमध्ये यांच्याकडे 12 बेडची सुविधा आहे. तसेच ह्यांच्या केअरसाठी इकडे स्पेशल असं नर्सिंग स्टेशन सेपरेट त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. इकडे सुद्धा क्लिनिनेस आहे, लाईटची फॅनची वगैरे उत्तम सोय आहे. जनरल वॉर्डला लगेचच लागून एक स्पेशल अशी फीडिंग रूम आहे. तर ही या पद्धतीने आहे, आपण बघू शकता. इन्शुरन्स डिपार्टमेंटला लागूनच नातेवाईकांसाठी जेवणाच्या बसण्याची सोय इथं केलेली आहे. इथं त्यांनी आपल्या छोट्या मुलांना खेळवू शकतात. त्यांची काही कपडे वगैरे धुण्यासाठी सुद्धा इकडे त्यांनी सोय करून दिलेली आहे. तर हे प्रशस्त असं आहे आणि विशेष म्हणजे हे क्लीन आहे. रेग्युलरली इकडे त्यांची फरशी वगैरे पुसली जाते. तर हे आहे, इकडे त्यांनी पाण्याच्या पिण्याची सोय सुद्धा केलेली आहे. तर बऱ्याच वेळी आपण बऱ्याचशाच हॉस्पिटलमध्ये हे बघतोय की डॉक्टर येत आहेत, डॉक्टर यायलेत असं सांगून आपल्याला बराच वेळ लांबवलं जातं. पण इथं या हॉस्पिटलमध्ये अशी तक्रार तुम्हाला भेटणार नाही, कारण डॉक्टरचं रेसिडेन्शियल हे वरच आहे. डॉक्टर वरच्याच फ्लोअरला राहतात. तुम्ही कधीही त्यांना इमर्जन्सीमध्ये बोलवलं तर डॉक्टर अवेलेबल असतात. डॉक्टर स्वतः इकडे, जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांना 32 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, ते स्वतः इकडे दिवसातले 4 राऊंड मारतात आणि प्रत्येक पेशंटची काळजी ते स्वतः इंडिव्हिज्युअली घेतात. तर आता आपण हॉस्पिटलचे रिअल रिव्ह्यू बघितले, त्याच्यासोबतच हॉस्पिटलला जाण्याचा रूट बघितला, हॉस्पिटल आतून कसं आहे, तिथल्या सोयी सुविधा कशा आहेत हे आपण सर्व बघितलं. सोबतच मला जाणवलेली एक गोष्ट अशी की इथले जे रेट चार्ट्स आहेत ते खूपच कमी आहेत. म्हणजे सामान्य माणसाला योग्य ते ट्रीटमेंट योग्य त्या पैशात चांगल्या पद्धतीने मिळते. दुसरी गोष्ट अशी, जर तुमचं ESI कटिंग होत असेल किंवा कोणत्याही प्रकारचं रिइन्व्हेस्टमेंट जर करायचं असेल तर योग्य ती कागदपत्र वेळच्या वेळी तुम्हाला त्यांची पूर्तता केली जाते. स्टाफ सुद्धा सपोर्टिव्ह आहे. तर हे हॉस्पिटल NABH अप्रूव्ड आहे, सर्टिफाईड आहे. तर NABH सर्टिफाईड हॉस्पिटल्स म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी कोल्हापूर रिव्ह्यू गर्ल या चॅनेलला शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि लाईक करा. सोबतच तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या हॉस्पिटलचे रिव्ह्यू बघायला आवडतील हे कमेंट करून मला जरूर कळवा. थँक्यू.